أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لا تحرك به لسانك لتعجل به إن علينا جمعه وقرآنه فإذا قرأناه فاتبع قرآنه ثم إن علينا بيانه. الحمد لله والصلاة والسلام على رسول الله أما بعد. जनफुल्ली मरायता भितर ती माणसाचो तस्करा होतो जिकोन कुरानान धांवते होते, कुरानाचो पैगाम कबूल करूं तयार नव्हते. येता जिकोन ती आयतो दरम्यान अल्लाह ताला हाडलाटे हेजेन जे कोणा कुरानाचो पैगाम पसंद असे, जे कोणाकडे कुरानाची अहमियत अशी, तेन किसी बेचैनी से कुराना हरी बढ़ते होते आणि कुरान अटव करूच्या सबब, कुरान पढूच्या सबब, कुरान अनुकुच्या सबब का शौक अपने भीतर धरवते होते. हिजारी इशारा केला, फरमाता अल्लाह ताला ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बि. तुम्ही आपली जीबे कुराना सबब हरकत देऊ नका ताकि दकन दकन ते का पढो. इन अलैना जमअहु कुराना, तेका जमा करूचे, तेका पढोचे ही मुझी जिम्मेदारी. फैदा क़रअनाहु फत्तबि कुराना, जे किता आम्ही पढतात तरी तुम्ही ती पढायची इत्तिबा करा, तेका ऐका. सुम्म इन अलैना बयाना, बीजी तेका वाज़ेह करूची जिम्मेदारी मोठी. इब्तिदाई दौर भीतर अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जो किताब वही नाजिल रहती होती. हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम कुरान की आयत तो जिनके समय पढ़ते होते, तरी अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुराना से एटलो लगाव होता कि जे किसी दिन पढ़ोते होते इनको पढ़ू शुरू करते होते. भेको तिनका होते कि अगर पढ़ना त्यांना आठव विसरला, कोणती आयत चुकला, असं तेन जे किसी पढ़ोते होते इनको किसी पढ़ते होते. हे जे अल्लाह ने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाली तकलीफ तो जाती थी, का ऐकू कास बीजे का पढ़ू कास, जिन भली तकलीफ जाती होती. असं अल्लाह करफीन देता हुकुम देऊन गेलो ही आयतो नाजिल करून गेली आणि अल्लाह त्याला सांगलो तुमका तकलीफ आणि परेशानी करूची जरूरत नाही. ला तुहर्रिक बिही लिसानक, हरकत हरकत देऊ, लिसान बना जीभ. तुम्ही आपली जीभे कुराना सब हरकत देऊ नका. लितअजल बि, ताकि दकन दकन तेका पढू कास, दकन दकन तेका कबूल करू कास. कुरानाची सिलसिलात शौक, जल्दबाजी, दकन दकन मका मिलो, दकन दकन में पढू, दकन दकन में आटो करो, हो जज्बा तुमच्या भीतर होतो. तुम्ही जल्दबाजी करू नका, जब जीभे हरकत देऊ नका. ठीक आहे. इन अलैना जमअहु कुराना, कुराना जमा करूचे पढवते ही माझी जिम्मेदारी. आणि अल्लाह ताला हे सांगलो की तुमचे काम जे घेता वही नाजिल करून होता तुमच्या ऊपर, तुम्ही ऐका बरोबर. तुमचे दिलावर एका महफूज धरवचे, तुमची जीवेवर एका हाडूचे ही माझी जिम्मेदारी. हे अल्लाह तर्फे एक वादा करून दिलो की कुरान मजीद तुमचे दिला भितर महफूज धरवचे आणि तुमची जीवे उपकरण ते का पढवचे हे काम म्हणजे. तुम्ही हे सिलसिलात काय टेंशन घेऊ नका, फिक्र करू नका. हे जन मुल्क पड़ता अल्लाह से मौजूदा कि इसी दिन पढ़ते होते, इसी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में दिला भितर तीन बेस्ती होती. आणि जे घेतात ते पढू चाहते होते. जिब्राइल अलैहिस्सलाम गेला, मग खुद बखुद त्यांची जीबे ऊपर कुरानाची आयतो जारी रहती होती. वो अल्लाह से एक मौजूदा तरीन कुरान सही हे जे भीतर पढ़वचे ही को अल्लाह ताला की जिम्मेदारी. नबी आपली मनमानी पढ़ते होते. दूसरे हे का महफूज करूची जिम्मेदारी, जमा करूची जिम्मेदारी हे को अल्लाह ताला के. त्याच्या मग अल्लाह सांगलो फैदा क़रअनाहु फत्तबि कुराना, जे की आम्ही तेका पढ़तले तुम्ही तेका बरोबर ऐका.
हिंगा एक चीज सांगलो अल्लाह ताला कुरान जे किता आम्ही त्याका पडतले अल्लाह के कुरान अल्लाह पडतो नव्हतो आता ते जिब्राईल अलैहिस्सलाम पडून ऐकवते होते लेकिन मेसेज आणि पैगाम कोणासो अल्लाहसो पैगाम ते ऐकवते होते आता बादशाह सांगलो बादशाह घेऊन सांगे ना बादशाह आपलं पैगाम आपलं मेसेज दुसरा हातून फेटून देता तो पडून ऐकवता बादशाह सांगली दपणी इशिकाच अल्लाहची दपणी अगर ते जिब्राईल ऐकते होते तर सांगलो अल्लाह मेकच ते का पडता हो हे जे एक चीज उलमा बनवला हा अल्लाह हे को सांगलो जिब्राईल अलैहिस्सलाम तुमका जे कोणती आहे तो पेश करते वाटत मिन बान जे किशी अल्लाह सांगला ते तिशिकच डिक्टो तुमच्याकडे सांगते वाटत आपल्या तर्फे त्याच्या भीतर काय मुस्तकल करणं आहे काही पुढे पटर करणं आहे हे जे ओळखू पडले की जिब्राईल अलैहिस्सलाम जे कोणतं पैगाम अल्लाह त्यांना देते होतो सीधा हणून पावत करते होते अल्लाहची हिफाजत भितर कोणतो शैतान कोणती ताकद त्याच्या भीतर आपले तर्फून काही ऊस सकल करू शकते नव्हते फुडी पाटर करू शकते नव्हते न जिब्राईल अलैहिस्सलाम होत न कोणती दुसरी ताकद असं बोलले जे की तुम्ही पडताना जिब्राईल अलैहिस्सलाम तुमच्या समय पडता फत्तबी कुरान एक तरी तुम्हा गौर करून ऐका दूसरे तेन किसी पढ़ता पला कुरान किसी पढ़ू का अल्फाज किसी अदा करो का एक तुमसे इख्तियार दो हुकुम मधो इख्तियार मी जे किसी पढ़वतलो तुमका जिब्राईल अलैहिस्सलाम तुमका किसी पढ़वतले तेका का बराबर आहे का तेका कद रिपीट करा तुम्ही तिशीच पढ़ू का तुमका तुम्ही अरब जाऊचे बावजूद फसी बलीग जाऊचे बावजूद आपल्या तर्फीन तुमका काही त्याच्या भीतर कमी बेशी करूची इजाजत नाही आपल्या तर्फीन पढूची इजाजत नाही तेन किशी पडता तशीच पडू का असं कुराणाची जे कोणती तिलावत असे ही को आम्ही मनमानी करू शका नाही ही को एक अल्लाह तर्फी नादिल करून गेलेले तरीके हैं किसी अल्लाह पढू सांगणार किसी का आम्ही पढू का ते जे मग सांगले तुम इन्न अलैना बयान तीन काम अल्लाह आपले जिम्मे घेतलो एक तुमचे दिलामध्ये महफूज दबावचे दुसरे तुमची जिभेवर त्याला जारी करूचे तीसरे सांगलं त्याची वजाहत करूचे ही माझी जिम्मेदारी आणि कुराना भितर भले सर इसले अल्फाज असे भले सर इसले अहकाम असे ते का अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपण खुद वाजह करून दाखवले कुराना भितर डिटेल ना म्हणजे नामाज असे नामाज करावं असे किशी करूचे કેટલી रकातो करूचे याची काही डिटेल नाही जकात द्यावं असे किशी देऊचे કેટલે देऊचे कितना देऊचे याची काही तफसील नाही रोजे असे रोजाची पुरा काही तफसील नाही किसी दरूचे का दरूचे हो दबाब किसी ते दबाब किसी ही पुरा तफसीलात नाही भल्ली सर अहकाम कुराना भितर उसूल सांगून गेले त्याची डिटेल जे काही असे अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद सांगतात हज्जे बारा चांगले खुदू अन्नी मनासिककुम बोलले मी जे किसी सांगते वाटेत त्याच्या मुताबिक करा बोलले खाली हज करो कोण असे किसी करू का याची कोई तफसील नाही असं अल्लाह ताला इंका सांगलो हे का बयान करूचे का मोजे जे ओळखू पडले की अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरानाची तशरीह सबब जे काही चीजो तोडून सांगते होते या जे काही चीजो करून दाखवते होते ते आपल्या तर्फी नाही बल्कि कुरान तो अल्लाहचा हुकुम तो असं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले की मका कुरान को देऊन गेला हा आणि कुराना सरी इतली बीजी दुसरी तालीम को देऊन गेले यानी जे कोणती हदीसो अल्लाहचे नबी सांगते होते ते को अल्लाहची का जपणे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु युहा ते आपली मर्जीच्या मुताबिक काही दापे ना अल्लाहची वही ते नाही कोता असं अल्लाह ताला सांगलो मा आताकुमुर रसूल फखुदू नबी तुमका जे काही देता तुम्ही घेण्यात येता वमा नहाकुम अन्हु फंतहु जे कोणती चीजें नबी रोकता त्याच्यावर रोका याच्यानं ओळखू पडले की कुरानावर जे किसी अमल करूचे जरूरी हदीसे रसूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची हदीसे ऊपर तो अमल करूचे जरूरी हे को अल्लाह ताला का त्यांची दिलात घालतो होतो त्यांची जिभेवर आणतो होतो याला चीज के कुरानाचे जे कोणते अल्फाज असे ते को अल्लाहचे कस बाकी हदीस जे कोणते असे त्याचे अल्फाज अल्लाह के नबियाजी को नहीं सकता लेकिन मैसेज अल्लाह से कुरानाचे अल्फाज को मैसेज को दुनिया अल्लाह के सबब कुराना ऊपर जी किसी अमल करूचे जरूरी हदीसे ऊपर को किसी अमल करूचे जरूरी अगर आम्ही दोघां भितर फरक करतले तरी कुराना ऊपर को आम्ही अमल करू शकूचे नाही आणि कुरानाची जापनाची को आम्ही खिलाफवर्जी केले कुरान सांगलो हे जे कोणते बयान करतात अल्लाहचे रसूल डिटेल सांगतात तफसीर सांगतात हे आपली मर्जीने सांगाय ना बल्कि सरकारी तफसीर अल्लाह तर्फे सांगली चीज होय
وانزلنا الیک الذکر لتبین للناس ما نزل الیہم. اللہ सांगलो की आम्ही तुमच्या ऊपर इसलो कुरान नाजिल केले ताकि तुम्ही माणसासमोर त्याची वजाहत करा, त्याची डिटेल सांगा, तफसीर सांगा. आणि जे काही चीजो कुराना भितर आयली तेका वाजे करूचे, त्याची डिटेल सांगूचे, त्याची तफसीर सांगूचे, हे काम तुमचे अल्लाहचे नबियाचे. बहरहाल हिंगा अल्लाह हे को सांगलो की कुरानाची जी कोणती तफसीर अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपले तोडीन सांगते होते, हदीसची सगळे भितर या प्रॅक्टिकल करून दाखवते होते. हे को हकीकत भितर अल्लाह तर्फी नका सांगून गेल्ली चीज होती, त्यांची दिला भितर घालून गेल्ली चीज हो, हे आपले मनमानी नव्हती देत. असं हेजे ऊपर अमल करूचे को ते शिकत जरूरी, एक इशी कुराना पर अमल करूचे जरूरी. अल्लाह ताला कुरानाची हिफाजतची चौतरफा निजाम केलो. अल्फाज कुरानची हिफाजत, तेका किशी पडू का तेजी हिफाजत, तेजी माने का मतलब का तेजी हिफाजत, ही सर्व जिम्मेदारी अल्लाह ताला घेतलाटे. असं हेजे भितर कोणी आपल्या तर्फीन तब्दीली करू सके नाही. अल्लाह ताला वो यकीन आमच्या दिलात धरून कुरानाची एक एक चीजे ऊपर हम करून अमल करूचे आमका तौफीक दान. व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह.